नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे तयार केलेली आहे छोट्या वाकट्यांची रेसिपी। ही वाकट्यांची रेसिपी भाकरी बरोबर खूपच अशी छान लागते। फेब्रुवारी महिना सुरू झाला की अशा ह्या वाकट्या मार्केटला मिळायला सुरुवात होते। तुम्ही पाहू शकता इथे या छोट्या छोट्या वाकट्या आहेत। या वाकट्यांचे छोटे छोटे तुकडे करून तेल कांद्यावर आपण फ्राय करणार आहोत। आता ही वाकट्यांची रेसिपी या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा। या वाकट्यांची तोंड मी काढून घेतली आहेत। आता आपण या वाकट्यांचे कैचीने छोटे छोटे तुकडे करणार आहोत। हे पहा, इथे या वाकट्यांचे असे छोटे छोटे तुकडे करायचे। मार्केटमध्ये या वाकट्या अशा बांधूनच मिळतात, त्यामुळे असे तुकडे करायला खूप सोयीस्कर जातं। ज्या वेळेला ह्या वाकट्या मोठ्या होतात त्यावेळेला ह्या पहा अशा दिसतात। याला आम्ही पिठी वाकट्या असं म्हणतो। या पिठी वाकट्यांचा कालवण सुद्धा खूप छान लागतो, त्यामध्येच ह्या छोट्या वाकट्या असतात। या छोट्या वाकट्यांचा आम्ही अशा छोटे छोटे तुकडे करून तेल कांद्यावर असं परततो। त्याची सुद्धा ही रेसिपी खूप छान होते। आता ही रेसिपी तुम्ही इथे पाहणार आहात। आमच्या साईडला मार्केटमध्ये जेव्हा ह्या आम्ही वाकट्या खरेदी करायला जातो तेव्हा ह्या वाकट्यांना आम्ही सुतेरी वाकट्या म्हणतो। अशा या छोट्या छोट्या वाकट्या अशा एकमेकांना शेपट्या त्यांच्या बांधून अशा बाजारामध्ये विकल्या जातात। सुतेरी वाकट्यांची रेसिपी ही खूप अशी छान होते। या वाकट्या तेलात तळून सुद्धा खूप छान लागतात। अशीच ही वाकटीचा फाडा जो आहे हा तेलामध्ये कुरकुरीत तळायचा, वरून मीठ घालून हे असे पापडासारखे तोंडी लावायला खूप छान लागतात। वाकटीची रेसिपी तयार करण्यासाठी इथे कोणकोणते साहित्य लागणार आहेत ते पहा। इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत। ठेचून घेतलेला लसूण आहे, मिरच्या आहेत, थोडा चिंचेचा असा कोळ करायचा आहे आपल्याला, त्याच्यामध्ये असं थोडं पाणी घालायचं आहे। कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहे, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे। आता आपण ही वाकट्यांची रेसिपी तयार करायला सुरुवात करूया। गॅसवर पातेलं गरम करत ठेवलं आहे। यामध्ये मी आता तेल घालीत आहे। सुरुवातीला लसूण घालते, मिरच्या घालून घेऊया। यामध्ये आता कांदा घालते। कांदा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे या वाकट्यांचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत। या वाकट्या आता आपण पाण्याने धुवून काढून घेणार आहोत। असा अर्धा टक्के कांदा शिजून झाला की त्यामध्ये लगेच टोमॅटो घालायचा आहे। आता टोमॅटो आपण या कांद्यामध्ये शिजवून घेणार आहोत। या वाकट्या आपण अशा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। अशा या वाकट्यांचे पीस आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत। टोमॅटो पण शिजून झाला आहे। यामध्ये आपण आता इतर मसाले घालूयात। या रेसिपीला काही जास्त मसाल्यांची आवश्यकता नाही आहे, मोजक्याच मसाल्यांमध्ये ही रेसिपी तयार होते। इथे मी थोडे हिंग घालत आहे, थोडी हळद घालायची आहे। इथे मी तिखट घरगुती मसाला घालते, हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला। हे सगळं आता आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। अगदी धणेपूड जिरेपूड याच्यामध्ये काही घालायची आवश्यकता नाही आहे। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता, पण मी काही इथे घालत नाही आहे। धणेपूड आणि जिरेपूडच्या व्यतिरिक्त सुद्धा हा वाकट्यांचा असा मसाला खूप छान होतो। यामध्ये मी आता या वाकट्या घालत आहे। अगदी थोडं चमचाभर यामध्ये मी पाणी घालते। या पाण्यात या वाकट्या आधी आपण परतून घेऊयात। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। इथे मी आता हा चिंचेचा कोळ तयार करते। हे असं चिंचेचं निघणारं जे पाणी आहे ते आपण यामध्ये लगेचच आपल्याला घालायचं आहे। ही चिंच अशी पूर्ण अशी कोळून घ्यायची। याचा जो काही चिंच कोळेपर्यंत जो काही ह्याचं जो पाणी निघेल ते सगळं आपण यामध्ये घालणार आहोत। कोकम आगळ घालण्यापेक्षा तुम्ही असं या चिंचेच्या पाण्यामध्येच या वाकट्यांचा जो असा हा मसाला तयार केला तर खूप छान होतो।
हे पहा, इथे जवळजवळ मी वाटीभर तरी पाणी घातलं आहे. आता हे पुन्हा असं आपण एकत्र करून घेऊयात. यामध्ये आपण आता घालणार आहोत चवीनुसार मीठ. आता काय करणार आहोत आपण, या पातेल्यावर असं झाकण ठेवून यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि स्लो फ्लेमवर 5 मिनिट अगदी हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. A few minutes later. 5 मिनिटानंतर मी झाकण काढून बघते. इथे तुम्ही पाहू शकता वाफेवर ताटामध्ये पाणी ठेवल्याने असं हे वाकट्यांना पाणीसुद्धा सुटलं आहे आणि ह्या वाकट्या आपल्या अशा तयार झाल्या आहेत. गॅस बंद करून घेऊयात. थपथपीत ग्रेव्हीमध्ये अशा ह्या वाकट्या आपण तयार केल्या आहेत. गॅस आपण आता बंद करून घेऊयात. यामध्ये घालणार आहे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. कोथिंबीर मी अशी यामध्ये मिक्स करते. ही वाकट्यांची रेसिपी भाकरीबरोबर एवढी खूप छान लागते ना की अमेझिंग. ही वाकट्यांची व्हिडिओ भाकरीबरोबर मी अशी सर्व करते. ही वाकट्यांची रेसिपी भाकरीबरोबर खूपच अशी छान लागते.